मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी अधिक मास येत आहे. यालाच पुरुषोत्तम मास किंवा मल मास असेही म्हणतात. 2026 मधील अधिक मासाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. 2026 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असणार आहे. म्हणजेच यावर्षी 2 ज्येष्ठ महिने असतील. पहिल्या ज्येष्ठ महिन्याला अधिक ज्येष्ठ मास तर दुसऱ्या ज्येष्ठ महिन्याला निज ज्येष्ठ मास असे म्हणले जाते. अधिक ज्येष्ठ मासाचा प्रारंभ 17 मे 2026 म्हणजेच रविवारी होणार असून याची समाप्ती 15 जून 2026 म्हणजेच सोमवारी होणार आहे. यामुळे 2026 हे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे असेल. सूर्यवर्ष म्हणजेच सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी एक जास्तीचा महिना पंचांगात जोडला जातो. सौरवर्ष सुमारे 365 दिवसांचे असते तर चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. या दोघांमधील 11 दिवसांचा फरक 3 वर्षात साधारण 1 महिन्याचा होतो, जो अधिक मास म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, प्रत्येक महिन्याचा कोणीतरी देवता अधिपती असतो, परंतु अधिक मासाचा कोणीही स्वामी नव्हता. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम नाव दिले. म्हणून या महिन्यात श्रीहरी विष्णूंची उपासना केल्यास अक्षय पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती, आत्मशुद्धी आणि पुण्यसंचय करण्याचा काळ मानला जातो. या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती जाणून घेऊया. अधिक मासात विष्णू सहस्रनाम, गीता वाचन आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य तेवढा जास्त प्रमाणात जप करावा. या महिन्यात अन्नदान, दीपदान आणि ब्राह्मणांना 33 अनारशांचे दान देण्याची प्रथा आहे. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि तीर्थयात्रेला विशेष महत्त्व आहे. तसेच या काळात पुरुषोत्तम महात्म्य, श्रीमद भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवापुढे आणि तुळशीजवळ अखंड दिवा लावणे किंवा सायंकाळी दीपदान करण्यास विशेष महत्त्व आहे. आता अधिक मासात काय करू नये याविषयी माहिती जाणून घेऊया. अधिक मासाला मल मास म्हणजेच मळलेला महिना मानले जाते. त्यामुळे या काळात काम्यकर्मे म्हणजेच विशिष्ट फळाच्या इच्छेने केलेली कृत्ये वर्ज्य आहेत. या महिन्यात लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांती यासारखी शुभ कार्य करू नयेत. नवीन घर किंवा वाहन खरेदी करणे शक्यतो टाळले जाते. तसेच या काळात मांस, मदिरा किंवा कांदा लसूण खाणे वर्ज्य करून सात्विक आहार घ्यावा. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात मुलीच्या पतीला म्हणजेच जावयाला विष्णूचा अवतार मानून घरी जेवायला बोलावले जाते. त्याला चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून वाण दिले जाते. अधिक मासात आध्यात्मिक शुद्धतेला अधिक महत्त्व दिले जाते. या महिन्यात काही नियमांचे पालन करणे फायदेशीर ठरते. या संपूर्ण महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा आणि लसूण वर्ज्य करून सात्विक आहार घेतला जातो. शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवण केले जाते किंवा नक्तव्रत, दिवसा उपवास आणि रात्री जेवण असे केले जाते. मुळा, वांगी, बोर, काकडी आणि बाहेरील अन्न खाणे टाळावे असे शास्त्रात सांगितले आहे. या महिन्यात शारीरिक संयम आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते. या महिन्यात शक्य असल्यास गादीवर न झोपता जमिनीवर चटई अंथरून झोपणे अधिक फलदायी मानले जाते. त्याचबरोबर या महिन्यात कोणाचीही निंदा नालस्ती करू नये, खोटे बोलू नये आणि रागावर नियंत्रण ठेवावे. हे सर्व नियम श्रद्धेनुसार पाळले जातात. जर प्रकृती साथ देत नसेल तर कडक उपवास न करता केवळ नामस्मरण आणि सात्विक आचरण ठेवले तरी चालते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल नक्की कळवा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर भक्तीचा अमूल्य ठेवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.